नमस्कार. सिंधुजन अकादमीच्या विविध विद्याशाखीय व्याख्यानमालेचं आज 224वं व्याख्यान आहे आणि आपला आजचा विषय आहे इतिहास, भूगोल, हवामान आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध. शालेय जीवनापासूनच आपण समाजशास्त्र या विषयामध्ये इतिहास आणि भूगोल एकत्रच शिकत असतो. पण या दोन विषयांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याविषयी कुठलंही शिक्षण आपल्याला शाळेमधनं मिळत नाही. खरं म्हणजे तसं ते मिळणं अपेक्षित आहे. पण आपला सिलॅबसच अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे, की आपण अभ्यासाना हे दोन विषय एकमेकांशी संबंधित नाहीत, अशा पद्धतीनेच अभ्यासत असतो. तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण भूगोल, इतिहास यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? भूगोल इतिहासावर काही परिणाम करतो का? या ऐतिहासिक घटनांसाठी भूगोलाची भूमिका किती असते? याचा थोडासा आढावा घेणार आहोत. आपलं आजचं जे व्याख्यान असणार आहे ते दोन विभागामध्ये विभागलेलं आहे. पहिला भाग जो आहे तो छोटा असेल, दुसरा भाग जो आहे तो तुलनेने मोठा असेल. पहिल्या भागामध्ये आपण इतिहास, भूगोल, हवामान आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांविषयी इतिहासकारांची आणि विचारवंतांची काय मतं आहेत ते बघणार आहोत. आणि दुसऱ्या विभागामध्ये भारताच्या इतिहासामध्ये भूगोलाचा ऐतिहासिक घटनांवरती परिणाम झालेला दिसतो का, याची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. आता जेव्हा मी म्हणतो की विचारवंत किंवा इतिहासकार यांची भूगोलाविषयी आणि इतिहासाविषयीची मतं आपण बघणार आहोत, त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इतिहासामध्ये नेहमीच एखाद्या गोष्टीविषयी मतमतांतर असतं. म्हणजे एकाचं एक मत असेल तर एका गटाचं एक मत असेल तर दुसऱ्या गटाचं बरोबर त्याच्या विरुद्ध मत असतं. त्यांनी दिलेले संदर्भ आणि पुरावे हे विचारात घेऊन इतिहासाच्या विद्यार्थ्यांना जे पटेल ती भूमिका आपल्याला स्वीकारावी लागते. भूगोल आणि पर्यावरण यांचा इतिहासावरती होणारा परिणाम किंवा त्यांचा परस्पर संबंध याविषयी सुद्धा इतिहासकारांमध्ये किंवा विचारवंतांमध्ये आपल्याला दोन महत्वाचे गट दिसून येतात. पहिल्या गटाचं म्हणणं आहे की भूगोल आणि इतिहास यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही. घडणाऱ्या ज्या काही ऐतिहासिक घटना आहेत त्यांच्यावरती भूगोल, हवामान किंवा पर्यावरण हे काहीच परिणाम करत नसतात. तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की भूगोल हाच इतिहासाचा कारक आहे. म्हणजे ज्या काही ऐतिहासिक घटना घडत असतात त्या केवळ भूगोलामुळे घडत असतात. आता ही दोन परस्पर विरुद्ध बाजू झाल्या. एकंदर पुराव्याचा जर आपण विचार केला तर आपण एक सुवर्ण मध्य याच्यामध्ये गाठू शकतो आणि आपण असं म्हणू शकतो की ऐतिहासिक घटना घडून येण्यासाठी जे अनेक घटक कारणीभूत आहेत त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे भूगोल किंवा हवामान आणि पर्यावरण. आता इथे जेव्हा मी भूगोल म्हणतोय तेव्हा त्याच्यामध्ये हवामान आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या. सो जरी दोन गट एकमेकांच्या विरुद्ध अगदी टोकाची त्यांच्यात लढाई चालत असते तरी आपण एक सुवर्ण मध्ये यातनं काढू शकतो. तर आता आपण आपल्या व्याख्यानाच्या पहिल्या भागाकडे वळूया. पहिल्या भागामध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत होऊन गेलेले विविध विचारवंत आणि इतिहासकार यांची भूगोल आणि इतिहास याविषयीची काय मत आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूया. आता हा काळ इतका मोठा आहे आणि विचारवंत आणि इतिहासकार सुद्धा संख्येने इतके प्रचंड आहेत की सगळ्यांचाच विचार करणं शक्य नाही. त्यामुळे आपण त्यातल्या त्यात महत्वाचे जे आहेत त्या मतांचा आपण इथे विचार केलेला आहे. भूगोलाचा फक्त इतिहासावरती परिणाम होत नसतो तर ऐतिहासिक संस्कृती, मानवी जीवन किंवा विशिष्ट स्थापत्य प्रकार यांच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. हिप्पोक्रेट्स नावाचा एक ग्रीक विचारवंत होता. त्यांनी असं मत मांडलेलं आहे की एखादा विशिष्ट प्रदेश जर डोंगराळ आणि खडकाळ असेल आणि ऋतूप्रमाणे तिकडचं हवामान अतिशय थंड किंवा अतिशय उष्ण, म्हणजे थंडीच्या काळामध्ये अतिशय थंड आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये अतिशय उष्ण असेल तर तेथील लोक जी असतात ती अतिशय काटक, कष्टाळू, धैर्यवान आणि शूर अशी निपजतात. याच्या बरोबर विरुद्ध तो म्हणतो की जर एखाद्या विशिष्ट प्रदेशातली जमीन ही अतिशय सुपीक असेल, तिथे भरपूर प्रमाणामध्ये पाणी असेल आणि समशीतोष्ण हवामान असेल तर तिकडचा जो समाज आहे किंवा तिकडच्या ज्या व्यक्ती आहेत त्या वातुळ शरीराच्या, आळशी, थोड्याशा मंद, सत्वहीन अशा निपजतात. आता या संदर्भामध्ये
व्ही का राजवाडे यांनी महिकावतीची बखर या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे, त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांनी हवामानानुसार होणारे व्यक्तीच्या स्वभावातले आणि त्यांच्या पराक्रमातले फरक हे तिथे मांडलेले आहेत. ते आवर्जून वाचण्यासारखं आहे. उत्तर आणि दक्षिण, अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर मुसलमानी आक्रमण उत्तरेमध्ये यशस्वी का झाली आणि त्यांना विरोध किंवा यशस्वी विरोध हा महाराष्ट्रातच का झाला, यामागे भूगोल आणि हवामान यांचा फार महत्वाचा वाटा आहे. सो वि का राजवाड्यांनी लिहिलेली प्रस्तावना अख्खीच्या अख्खी जवळजवळ ती एक 100-125 पानांची प्रस्तावना आहे. म्हणजे महिकावतीची बखर छोटी आहे, पण त्याला लिहिलेली प्रस्तावना जास्त मोठी आणि ती जरूर वाचण्यासारखी. आता पुढचा जो विचारवंत आहे त्याचं नाव आहे एरिस्टॉटल. एरिस्टॉटल म्हणतो की अति थंड नाही आणि अति उष्ण नाही अशा प्रकारचं हवामान होतं, म्हणूनच प्राचीन काळामध्ये ग्रीकांनी एवढी प्रगती केली. म्हणजे ग्रीक संस्कृतीचा जी काही त्यांची आर्थिक आहे, राजकीय आहे प्रगती झालेली आहे, त्याच्या मागे हे विशिष्ट प्रकारचं वातावरण आहे. प्लेटो नावाचा एक विचारवंत आहे. आता हे सगळे विचारवंत ना आपण कधी ना कधीतरी अभ्यासलेले असतात, पण त्यांचे भूगोलासंबंधी किंवा इतिहासासंबंधी विचार नाही तर आपण त्यांचे राजकीय विचार जास्त किंवा त्यांचे तत्वज्ञानाविषयीचे विचार जास्त अभ्यासलेले असतात. हा जो प्लेटो आहे हा काय म्हणतो की एखाद्या प्रदेशातल्या व्यक्तींच्या शरीराची ठेवण, त्यांच्या स्वभाव, त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं सामर्थ्य किंवा सामर्थ्याला येणाऱ्या मर्यादा, हे त्या प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींना मिळणारा सूर्यप्रकाश, त्यांच्या अंगावरून वाहणारे वारे, त्यांच्या पोटात जाणारं अन्न पाणी आणि त्यांच्या अवतीभोवती असलेला निसर्ग यांवरती ते अवलंबून असतं. आता आपले चौथे विचारवंत आहेत इब्न खालदून. हे इब्न खालदून जे आहेत ते साधारण 14व्या शतकामध्ये होऊन गेले. ते एक अरब विचारवंत होते आणि त्यांनी असं मत मांडलेलं आहे की केवळ अरबस्तानातील वातावरण प्रगतीसाठी पोषक आहे आणि म्हणून फक्त अरब लोकच प्रगती करू शकतात. आता अरबस्तानातलं हवामान किंवा वातावरण कसं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग तरी इब्न खालदून असं का म्हणत असावे, तर त्याविषयीच्या एक 2-3 शक्यता मला जाणवून गेल्या. त्या म्हणजे एक तर हे इब्न खालदून जे होते ते प्रादेशिक अभिमानाने ग्रासलेले होते आणि त्यामुळे त्यांना अरबस्तानाशिवाय दुसरं कोणी महान असूच शकत नाही असा थोडासा एक अहंभाव त्यांच्यामध्ये असावा, किंवा वातावरणामध्ये किंवा हवामानामध्ये अनेक वेळा बदल होत असतात. म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये एखाद्या प्रदेशातलं हवामान आज आपण बघतोय तसंच ते पूर्वीच्या काळी असेल असं सांगता येत नाही, ते बदलू शकतं आणि त्याला महाराष्ट्रामध्येही आपल्याला काही प्रमाणात त्या संबंधी पुरावा मिळतो. तर अशी शक्यता असू शकेल की आज अरबस्तानातलं जे हवामान आहे त्याच्यापेक्षा हे इब्न खालदून ज्या वेळेला 14व्या शतकात होऊन गेले त्यावेळी अरबस्तानातलं वातावरण किंवा हवामान हे थोडंसं आजच्यापेक्षा सौम्य असण्याची शक्यता आहे. अर्थात त्याला अजून कुठलाही पुरावा मिळालेला नाही, पण हा एक अंदाज आहे. आपले पुढचे जे विचारवंत आहेत, आता इथे आपण आतापर्यंत भारताबाहेरील प्राचीन काळातल्या विचारवंतांचा विचार केला. आता आपण थोडस भारतामध्ये येऊन गेलेल्या किंवा आधुनिक काळातल्या विचारवंतांचा विचार करू. व्हिन्सेंट स्मिथ किंवा ते जास्त फेमस आहेत V.A. स्मिथ या नावाने. हे एक फार मोठे इतिहासकार होते आणि त्यांनी द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. आज जरी नवीन पुरावे उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली मतं जरी आउटडेटेड झालेली असली, सगळीच नाहीत पण काही प्रमाणात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही आज कालबाह्य झालेली आहेत, तरी त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की कालक्रम आणि भूगोल हे इतिहासाचे 2 डोळे आहेत किंवा 2 नेत्र आहेत आणि हा सिद्धांत आजही कालबाह्य झालेला नाही. रोमिला थापर सारख्या इतिहासकारांनी सुद्धा या सिद्धांताचा उल्लेख आपल्या इतिहासावरच्या पुस्तकांमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण विचार करतोय त्र्यश शेजवलकर नावाच्या एका महाराष्ट्रातल्या फार मोठ्या इतिहासकाराचा. त्यांनी ते डेक्कन कॉलेजमध्ये होते. त्यांनी द जॉग्राफिक फॅक्टर इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र नावाचा एक शोधनिबंध लिहिलेला आहे आणि या शोधनिबंधामध्ये त्यांनी काय केलंय तर त्यांनी महाराष्ट्रात झालेलं नागरिकीकरण, महाराष्ट्रामध्ये बाहेरून झालेली स्थलांतरे, एक मिनिट जस्ट अ सेकंड.
हा डॉक्टर, दुसरी स्लाइड दिसत नाहीये का? कारण माझ्या इथे दिसतंय, काय करू आता? ओके, मी स्टॉप शेअरिंग केलंय. हो ठीक आहे, चालेल. माफ करा, काय एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आय गेस तुम्हाला माझ्या स्लाइड्स पुढे सरकताना दिसत नाहीये. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया. एंटायर स्क्रीनच शेअर करतो. आपण त्र्यशा शेजवलकर यांच्याविषयी बोलत होतो. तर द जॉग्राफिक फॅक्टर इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र नावाचा त्यांचा शोधनिबंध आहे. आणि हा शोधनिबंध ज्यांना मुळापासून वाचायचा असेल तर तो जेस्टॉर नावाच्या एका ऑनलाईन ऍप वरती अवेलेबल आहे. त्याचं सबस्क्रिप्शन असतं, ते घेतलं की तुम्ही तो डाउनलोड करून वाचू शकता. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी महाराष्ट्रात झालेलं नागरिकीकरण किंवा महाराष्ट्रामधनं बाहेरून जी लोकसंख्येची स्थलांतर झालेली आहे ती, महाराष्ट्रातील राजधान्यांची स्थानं आणि महाराष्ट्रात अस्तित्वात किंवा महाराष्ट्रावरती राज्य करून गेलेल्या ज्या राजसत्ता होत्या त्यांचा इतर प्रदेशांवरील प्रभुत्वासंबंधी जो एकमेकांशी संघर्ष झालेला आहे, या सगळ्यामध्ये भूगोलाने किती मोठा भाग घेतलेला आहे किंवा भूगोलाचा किती मोठा वाटा आहे हे त्यांनी आपल्या या शोधनिबंधामधनं सिद्ध केलेलं आहे. एक मिनिट, परत काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हा हा आता दिसते का स्लाइड? हा आता सरकते. हा मी क्लिप मला इथे दिसतेय पुढे गेलेली, तिथे दिसत नव्हतं. आता बघा मूव होतंय का? होतंय ना? हा ओके, थँक्यू. क्षमा करा. पुढील जे आपले इतिहासकार आहेत त्यांचं नाव आहे मोतीचंद्र. मोतीचंद्र यांनी ट्रेड अँड ट्रेड रूट्स इन एन्शियंट इंडिया नावाचा फार मोठा अभ्यासपूर्ण असा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा जे ट्रेड अँड ट्रेड रूट्स इन एन्शियंट इंडिया हा जो विषय आहे तो आपल्या पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण त्याविषयी विचार करणारच आहोत. पण त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की संस्कृती म्हणजे काय किंवा संस्कृती, एखाद्या विशिष्ट प्रदेशातली संस्कृती कशी प्रगत होते, तर त्या प्रदेशातली भौगोलिक स्थिती आणि त्या विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक स्थितीमुळे तयार होणारं हवामान यांच्यावर त्या विशिष्ट संस्कृतीची प्रगती अवलंबून असते. आणि या विशिष्ट प्रकारच्या भूगोलाचा किंवा त्या भूगोलामुळे तयार होणाऱ्या हवामानाचा मनुष्याच्या स्वभावावरती देखील प्रभाव पडतो. आणि या संदर्भामध्ये जर एक इंटरेस्टिंग हिस्टॉरिकल रेफरन्स घ्यायचा झाला तर युआंग च्वांग नावाचे एक चीनी प्रवासी इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेले होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. ते स्वभावाचं वर्णन आणि महाराष्ट्रातील भौगोलिक किंवा हवामानाची किंवा वातावरणाची परिस्थिती हे जर आपण एका नजरेतनं बघितलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून जातात. आपले पुढचे इतिहासकार आहेत पद्मश्री डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर. मधुकर केशव ढवळीकर हे पुरातत्वीय क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवरती शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी उत्खननं केलेली आहेत. ते डॉक्टर संकालिया यांचे विद्यार्थी होते आणि डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजीमध्ये त्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे. म्हणजे काय म्हणतो ना आपण, त्यांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे पुरातत्व विषयासाठी बायबलच आहे. त्यांनी असं मत मांडलेलं आहे की संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृती म्हणजे निसर्गाशी केलेली जुळवणूक. याच्यामध्ये तुमचा म्हणजे संस्कृतीमध्ये तुमचा आहार आला, तुमची वस्त्र पद्धती आली, तुमच्यातल्या प्रथा परंपरा आल्या. या सगळ्यांवरती कशाचा परिणाम होत असतो, तर तुमच्या प्रदेशातल्या निसर्गाचा म्हणजे हवामान आणि भूगोलाचा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची माती उपलब्ध आहे आणि त्यानुसार आपण जी पिकं घेतो ती इतर प्रदेशामध्ये आपल्याला मिळणार.
ठीक आहे. डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर हे भारतातले माझ्या मते खूप कमी इतिहासकारांपैकी एक आहेत, ज्यांनी हवामान, भूगोल आणि इतिहास या दृष्टीने ऐतिहासिक घटनांकडे बघितलंय आणि त्यांचं याविषयी प्रचंड काम आहे. त्यांचा एन्व्हायरमेंट अँड कल्चर अ हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह नावाचा जो ग्रंथ आहे तो भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी तो माझ्या मते 2003 साली प्रकाशित केलेला आहे आणि तो अमेझॉनवरती पण उपलब्ध आहे. ते अख्खं पुस्तक हवामान आणि इतिहास याविषयीच लिहिलेलं आहे आणि अप्रतिम एका वेगळ्याच काय म्हणतो ना आपण एका वेगळ्या इतिहासातल्या एका वेगळ्याच मुद्द्याकडे आपलं लक्ष ढवळीकर सर घेऊन जातात. त्यांनीच ज्यांना हा जो ग्रंथ आहे हा इंग्लिशमध्ये आहे, त्यांचंच भारताची कुळकथा नावाचं एक पुस्तक आहे किंवा महाराष्ट्राची कुळकथा नावाचं एक पुस्तक आहे. हे मराठी वाचकांसाठी पुन्हा तोच विषय आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने आणि मराठी भाषेमध्ये तो मांडलेला. सो आतापर्यंत आपण इतिहासकार आणि विचारवंत यांनी मांडलेली भूगोल आणि इतिहास यांच्या परस्पर संबंधांविषयीची मतं बघितली. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया, ज्याच्यामध्ये आपण ऐतिहासिक घटनांमधून आपल्याला भूगोलाविषयी काय माहिती मिळते किंवा भौगोलिक घटनेचा इतिहासातल्या क्रमावरती किंवा इतिहासावरती काय परिणाम झालाय किंवा भूगोलाचा इतिहास अभ्यासासाठी काही उपयोग होऊ शकतो का, याचा आपण विचार करू. आपण सुरुवात करूया अश्मयुगापासून. अश्मयुगाचे मुख्यतः 3 भाग केलेले आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आता पुराश्मयुग जे आहे त्या पुराश्मयुगाचे पण पुन्हा 3 उपप्रकार केलेले आहेत: आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उत्तर पराश्मयुग. आता हे जे वेगवेगळे भाग आपण केलेले आहेत अश्मयुगाचे, ते कशाच्या जोरावरती केलेले आहेत तर ते आपण त्या काळात वापरल्या गेलेल्या दगडी हत्यारांच्या जोरावरती केले. आद्य पुराश्मयुग जे आहे म्हणजे लोअर पॅलिओथिक एज ज्याला म्हणतात, त्या काळातली दगडाची हत्यार जी आहेत ती साधारणपणे चॅल्सिडोनी किंवा क्वार्ट्झाइट या दगडांची बनवली. परंतु अशा प्रकारचा दगड महाराष्ट्रामध्ये मिळणं मुश्किल आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बसाल्ट आढळतो. तर महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवांनी काय केलंय तर महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवांनी आद्य पुराश्मयुगातली हत्यारं जॅस्पर, चर्ट आणि बसाल्ट याची बनवलेली आहेत. आता मुळात बघायला जाल तर बसाल्ट हा अतिशय तासायला अतिशय कठीण दगड आहे. मग त्याच्यावरती उपाय इकडच्या मानवांनी काय शोधला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला डाईक्स दिसतात. डाईक्स म्हणजे कार, म्हणजे तैलबैलाचा जो डोंगर आहे ती एक कार आहे, कपारी आपण म्हणू शकतो. त्या कपारींमध्ये जे आपल्याला दगडाचे छिलके पडलेले असतात त्या दगडाच्या कपाऱ्यांचा किंवा छिलक्यांचा उपयोग त्यांनी हत्यारं बनवण्यासाठी म्हणून केलेला आहे. म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार सामाजिक वैशिष्ट्य किंवा यांत्रिक वैशिष्ट्य बदलण्याची कथा अगदी अश्मयुगात सुद्धा आपल्याला दिसून येते. याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया की लोअर पॅलिओथिक एज मधनं मिडियल पॅलिओथिक एज मध्ये जेव्हा मानवाचा प्रवास झाला म्हणजे काळ बदलला, त्यावेळेला काय झालं, या मध्य पुराश्म युगात मिडल पॅलिओथिक एज मध्ये वातावरणातलं पावसाचं प्रमाण वाढलं. वातावरणातलं पावसाचं प्रमाण वाढलेलं अनुकूल वातावरण होतं मानवाच्या वस्तीसाठी, त्यामुळे जंगलांची वाढ झाली. हरिण, ससे अशा प्रकारच्या छोट्या प्राण्यांच्या संख्येमध्ये आणि प्रमाणातही वाढ झाली. यामुळे आता या प्राण्यांची शिकार करण्यासाठी लागणारी जी हत्यारं आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत आणि त्यामुळे आपल्याला मध्य पुराश्म युगामध्ये आद्य पुराश्म युगापेक्षा वेगळ्या प्रकारची हत्यारं दिसून येतात. आता इथे काय झालंय तर वातावरणात झालेल्या बदलांमुळे माणसाला आपली जीवन पद्धती बदलावी लागली आणि त्यामुळे त्याच्या हत्यारांमध्येही फरक झालेला आहे. म्हणजे हवामानातला बदल हा संस्कृतीच्या बदलालाही कारणीभूत ठरलेला आहे. पुन्हा उत्तर पुराश्म युगामध्ये वातावरणामध्ये प्रतिकूल बदल झाले, पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे पुन्हा माणसाच्या हत्यारांमध्ये बदल झालेला दिसून येतो. आणि आता मी मगाशीच म्हणालो की वातावरणामध्ये किंवा हवामानामध्ये सतत बदल होत असतात. आता पुढे काय झालं
उत्तर पुराश्म युगामध्ये काही काळ गेल्यानंतर, आता हा काही काळ मी जेव्हा म्हणतोय तेव्हा हा लाखो वर्षाचा काळ आहे, बरं का. म्हणजे आपण प्राचीन इतिहासाचा विचार करताना 1500 वर्षाचा विचार करतो, पण अश्मयुगाचा विचार करताना तो हजारो लाखो वर्षांचा काळ. उत्तर पुराश्म युगाच्या शेवटच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये अनुकूल बदल व्हायला सुरुवात झाली. ह्या अनुकूल बदलांमुळे म्हणजे पुन्हा पावसाचं प्रमाण वाढलं वगैरे वगैरे वगैरे, यामुळे पुन्हा जंगलांचं प्रमाण वाढलं, प्राण्यांचं प्रमाण वाढलं, माणसाला शिकार अतिशय सुलभपणे उपलब्ध व्हायला लागली, जीवन पद्धती सुधारल्यामुळे आपसुकच लोकसंख्येचं प्रमाणही वाढायला लागलं. आता पुन्हा या काळातली जी हत्यार आहेत ती आकाराने छोटी आहेत, मध्याश्म युगामधली, ज्याला मेसोलिथिक पिरियड म्हणतो. आता इथेही पुन्हा हवामानात झालेल्या बदलांमुळे हत्यारांमध्ये झालेला बदल आपल्याला दिसून येतो. याला आपण, हा जो मेसोलिथिक पिरियड आहे किंवा मध्याश्म युग आहे, याला आपण डॉक्टर ढवळीकर सरांनी त्याचा उल्लेख पृथ्वीवरील सुवर्ण युग असा केलेला आहे. म्हणजे फक्त भटकंती करायची, शिकार करायची, खायचं प्यायचं, मजा करायची, अतिशय आरामाचा कालावधी हा होता. आरामाचा कालावधी आला की आपसुकच लोकसंख्येमध्ये वाढ होते. मध्याश्म युगाच्या शेवटच्या कालावधीमध्ये वातावरण पुन्हा प्रतिकूल व्हायला लागलं, पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागलं. मात्र आधीच्या अश्मयुगांपेक्षा आता एक गोष्ट बदललेली होती की आता लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढलेली होती, आणि या वाढलेल्या लोकसंख्येला पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे अन्न कसं पुरवलं जाणार ही फार मोठी समस्या मनुष्यापुढे उभी राहिली, आणि यातनं शेतीचा शोध लागलेला आहे. गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात, तो प्रकार तिथे आपल्याला दिसून येतो. म्हणजे पुन्हा एकदा हवामानात झालेल्या बदलामुळे आपल्याला माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये झालेला बदल आपल्याला दिसून येतो. हे झालं अश्मयुगाचं. आपण आता अश्मयुगामधनं थोडंसं पौराणिक काळाकडे पुढे जाऊया. आतापर्यंत आपण हवामानात झालेले बदल बघितले, पण या हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे भारताला जो काही प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्या समुद्र किनाऱ्यावरच्या किंवा एकंदरीतच समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये काही बदल होत होते का? तर होय, असे अनेक वेळा समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये बदल झालेले आहेत, आणि त्याच्यावरती अनेक जिओलॉजिस्टनी रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणारच आहोत. आता आपण उदाहरण घेऊया रामसेतूचं. नुकतीच रामनवमी होऊन गेलेली आहे, अयोध्येमध्ये राम मंदिर बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे रामायण हा एक हॉट टॉपिक आहे. भारतातल्या धनुषकोडी इथून रामाच्या सैन्याने श्रीलंकेपर्यंत एक पूल बांधला, आणि त्या पुलावरनं आपलं सैन्य घेऊन ते श्रीलंकेमध्ये गेले, असं रामायणामध्ये आपल्याला सांगितलेलं येतं, किंवा अशी दंतकथा प्रचलित आहे. आता तिथे जर आपण नकाशा नीट बघितला तर तिथे भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा आपल्याला भूभाग तिथे निश्चित दिसतो. माझा माऊस कर्सर जर तुम्हाला दिसत असेल तर निश्चित हे एकमेकांना जोडलेलं काहीतरी तिथे आपल्याला दिसतं. आता हे मानवनिर्मित आहे का नैसर्गिक आहे, तर याच्यावरती म्हणजे मुळात काही इतिहासकारांना तर अशी शंका होती की रामायण हे घडलेलंच नाहीये. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे किंवा काही पुरातत्वज्ञांचं असं म्हणणं आहे की रामायणामध्ये वर्णन केलेली म्हणजे लंका ही आत्ताचं श्रीलंका नाहीये, तर ती लंका मध्य प्रदेशात कुठेतरी. सो मतमतांतरं बरीच आहेत, पण आत्तापुरतं आपण गृहीत धरूया की श्रीलंका हीच रामायणात वर्णन केलेली लंका आहे. ब्रिजवासी लाल बी लाल हे एक फार मोठे पुरातत्वज्ञ आहेत, आणि ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ते डायरेक्टर होते, आणि त्यांनी प्रोजेक्ट रामायण आणि प्रोजेक्ट महाभारत असे 2 प्रोजेक्ट त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले होते. पुरातत्वीय उत्खनन करून रामायण आणि महाभारत या महाकाव्यांची सत्यता सिद्ध त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी या रामसेतूविषयी लिहून ठेवलेलं आहे की रामसेतू म्हणजे काय आहे, तर म्हणजे श्रीलंका आणि भारत यांना जोडणारा तो एक नैसर्गिक भूभागच आहे, तो काही मानवनिर्मित नाही. म्हणजे तसे अनेक जिओलॉजिकल रिसर्चर्सचे रिपोर्ट आहेत की तो जो ॲडम्स ब्रिज किंवा रामसेतू जो म्हणतात ती एक नैसर्गिक भूभागच आहे. परंतु आज त्या भूभागाचा काही भाग हा समुद्राच्या पाण्याच्या खाली गेलेला आहे आणि काही भाग हा समुद्राच्या पाण्याच्या वरती आहे. त्यामुळे लोकांमध्ये अशी समजूत निर्माण झालेली असावी की
प्रभू श्रीरामांनी तिथे हे जे तुटक तुटक पाण्याच्या वर आलेले भाग आहेत त्याच्यावरती ब्रिज बांधला आणि श्रीलंकेमध्ये सैन्य घेऊन गेले. परंतु ज्या वेळेला रामायण घडलेलं आहे, एक रामायणाचा काळ जर आपण गृहीत धरला साधारण आजपासून 3000 वर्षांपूर्वी, त्या काळामध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी ही आजच्या पेक्षा 6 मीटरनी तरी कमी असावी असं संशोधन बीबी लाल यांनी मांडलेलं आहे. आता होतंय असं की जर समुद्राच्या पाण्याची पातळी आजच्या पेक्षा 6 मीटरनी कमी असेल तर रामसेतू किंवा हा जो काही भूभाग आहे त्याचा जो भाग आज पाण्याच्या खाली गेलेला आहे तो पाण्याच्या वर असणार. तो काही एकाच पातळीत नसेल नक्कीच, मग त्यामुळे तो एका पातळीत आणण्याचं काम प्रभू श्रीरामांनी केलं असणार आणि म्हणून ही दंतकथा निर्माण झाली की प्रभू श्रीरामांनी समुद्र ओलांडण्यासाठी तिथे सेतू बांधला आणि त्या सेतूवरून सैन्य श्रीलंकेमध्ये केलं. आता हे जिओलॉजिकल रिसोर्सेस म्हणजे हा पुन्हा भूगोलाचाच भाग झाला. भूगोल याच्यामध्ये काही फक्त हवामान वगैरे नाही, भूगर्भशास्त्राचाही विचार आपण त्याच्यात करतोय. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी किंवा ऐतिहासिक दंतकथा निर्माण होण्यामध्ये या भौगोलिक घटना कशा कारणीभूत असतात याचं हे एक उदाहरण झालं. आपण आता पुढच्या भागाकडे येऊया जो आहे महाराष्ट्राशी संबंधित. आपल्याला हे नक्की माहिती आहे की महाराष्ट्राला जवळजवळ 700 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्याच्यावरती अनेक नैसर्गिक बंदरं आहेत. परंतु डॉक्टर श्रीकांत कार्लेकर हे एक प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी आपल्या शोधनिबंधांमधून हे सिद्ध केलेलं आहे की कोकणाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती समुद्राच्या पाण्याची जी आज पातळी आहे त्यापेक्षा 2000 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 वर्षांपूर्वी म्हणजे एक साधारण सातवाहन काळामध्ये ती आज आहे त्याच्यापेक्षा 3-4 मीटरने उंच होती. म्हणजे आजच्यापेक्षा समुद्राच्या पाण्याची पातळी जर जास्त असेल तर त्याचा परिणाम कुठे दिसून येईल तर समुद्राच्या काठी जी बंदरं आहेत त्या बंदरांवरती त्यांचा थेट परिणाम होणार आहे. आता ह्याच्यासाठी आपण एक केस स्टडी घेतलेला आहे कोकणामधली दाभोळ, चिपळूण आणि खेड या बंदरांचा. आज दाभोळ किंवा मध्ययुगापासून दाभोळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं फार मोठं बंदर म्हणून विकसित झालेलं होतं. दाभोळच्या खाडीच्या तोंडाशीच अगदी ते म्हणजे समुद्र किनाऱ्याला समुद्राच्या अगदी जवळ ते आहे. जर समुद्राच्या पाण्याची पातळी आज आहे त्यापेक्षा जास्त असेल तर दाभोळ बंदर जिथे आज दिसतं आपल्याला तिथे ते असण्याची शक्यता अतिशय कमी आहे कारण समुद्राच्या पाण्याची पातळीच जास्त आहे. असं जर असेल तर दाभोळ बंदराला पर्याय काय तर दाभोळ बंदरात म्हणजे दाभोळला जी खाडी येते त्या खाडीचे म्हणजे त्या खाडीला जगबुडी नदी खेडकडून आणि वाशिष्ठी नदी चिपळूणकडून येऊन मिळते. या दोन्ही शहरांना खेड आणि चिपळूण ही दोन्ही शहरं प्राचीन बंदरं म्हणून प्रसिद्ध आहे. आता खेडपर्यंत अगदी छोट्या छोट्या बोटी अगदी ब्रिटिश काळापर्यंतही जाऊ शकत होत्या. चिपळूणचा धक्का गोळकोटचा जो धक्का आहे तो आजही प्रसिद्ध आहे आणि तिथे काही प्रमाणामध्ये जलवाहतूक चालत असते. आता आपण ऐतिहासिक काळामध्ये याविषयी काही माहिती मिळते का याचा विचार करूया. दाभोळ बंदर जे आहे ते अतिप्राचीन आहे असं जर आपण मानलं तर त्याचे उल्लेख प्राचीन काळातील शिलालेखांमधनं, ताम्रपटांमधनं किंवा भारतामध्ये त्या काळात येऊन गेलेल्या परकीय प्रवासांच्या वर्णनामधनं आपल्याला मिळायला हवेत. तर आपल्याला तसे कुठलेही उल्लेख मिळत नाही. प्राचीन काळातले म्हणतोय, मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला विपुल प्रमाणात दाभोळचे उल्लेख मिळतात. प्राचीन काळामध्ये टॉलेमीचा भूगोल जो आहे म्हणजे टॉलेमी नावाचा जो ग्रीक अभ्यासकार होता फक्त त्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला दाभोळचा उल्लेख मिळतो. त्यांनी त्याचा उल्लेख बालाई पट्टण असा केलेला आहे. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी हा साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकातला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये पालाई पट्टण असा दाभोळचा उल्लेख मिळतो असं काही इतिहासकारांचं म्हणणं. पण पालाई पट्टण आणि बालाई पट्टण म्हणजे दोन्ही एकच आणि ते म्हणजे दाभोळच याला दुसरा पुरावा आजपर्यंत काही मिळालेला नाही. आणि डेक्कन कॉलेजमधले डॉक्टर गोगटे नावाचे जे पुरातत्वज्ञ आहेत त्यांनी गुहागर जवळचं पालशेत म्हणजेच पूर्वीचं पालाई पट्टण असं आपलं मत मांडलेलं आहे आणि त्यांना तिथे सातवाहन कालाशी संबंधित असलेली काही खापरही मिळालेली आहे. मग समजा दाभोळ हे बंदर त्या काळामध्ये नव्हतं असं आपण जर नव्हतं किंवा त्याची आज जी जागा आहे तिथे ते नव्हतं
असं जर आपण गृहीत धरलं आणि समुद्राच्या पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे मोठी जहाज अंतर्गत भागात, खाडीच्या पाण्याची पण पातळी वाढणार, त्यामुळे अंतर्गत भागात ती जाऊ शकत होती आणि खेड आणि चिपळूण ही त्या काळातली महत्वाची बंदरं होती असं जर आपण मानलं तर त्याविषयी काही ऐतिहासिक शिलालेखांमधनं, ताम्रपटांमधनं आपल्याला उल्लेख मिळतात का हे जर बघायला गेलं तर खेड विषयी एक उल्लेख आपल्याला टॉलेमीच्या भूगोलामध्ये मिळतो. टॉलेमींनी खेड हे एक महत्वाचं, खेड हे एक बंदर आहे असा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी त्याचे अक्षांश रेखांशही दिलेले आहे. खेड आणि चिपळूण या दोन्ही गावांमध्ये आपल्याला इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकातली बौद्ध लेणी आढळून येतात. साधारणपणे बौद्ध धर्माला महाराष्ट्रामध्ये किंवा बौद्ध धर्माला एकंदरीतच व्यापारी वर्गाचा फार मोठा पाठिंबा मिळालेला होता आणि जिथे जिथे व्यापारी बंदरं किंवा व्यापारी केंद्र असतात किंवा व्यापारी मार्ग असतात त्या व्यापारी मार्गांवरती आपल्याला लेणी कोरलेली आढळून येतात. खेडमधली लेणी इसवी सनाच्या 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या शतकातली असावीत असं मत डॉक्टर M.N. देशपांडे यांनी मानलेलं आहे. आता खेडमध्ये आपल्याला लेणी मिळत आहेत, याला दुसरा अजून एक काय पुरावा मिळतो तर माझा कर्सर नीट बघा, ही दाभोळची खाडी आहे. दाभोळच्या खाडीत आपण या ठिकाणी आलो की इकडनं एक फाटा चिपळूणकडे जातो आणि एक फाटा खेडकडे जातो. खेडकडे जातो त्याला जगबुडी नदी म्हणतात, चिपळूणकडे जातो त्याला वासिष्ठी नदी म्हणतात. या दोन्ही नद्यांच्या संगमावरती एक छोटस बेट आहे. या बेटाचं नाव आहे दिवे बेट. आम्ही या कोकणामध्ये चिपळूणमध्ये एक समीर कोवळे म्हणून आहेत, त्या समीर कोवळेंनी निसर्ग भ्रमंतीसाठी एकदा ते या बेटावरती गेलेले होते आणि तिथे त्यांना काही अवशेष, काही कबरी मिळाल्या आणि त्यांनी तशी ती त्याविषयीची पोस्ट फेसबुकवरती केलेली होती. त्यांनी आय गेस त्यांच्या पुस्तकात त्याविषयी लिहिलेलंही आहे आणि ती बातमी वाचल्यानंतर आम्ही डॉक्टर सचिन जोशी, संदीप परांजपे, जय पाठक अशी पुण्यातली इतिहास अभ्यासक मंडळी त्या बेटाला भेट देण्यासाठी गेलेलो आणि तिथे साधारण इसवी सनाच्या 9व्या शतकातलं कोरलेलं फार मोठं खांबटाकं, त्यानंतर काही कोरलेली टाकी आणि मध्ययुगीन काळातल्या काही कबरी अशा पुरातत्वीय गोष्टी तिथे आढळल्या. याचाच अर्थ दाभोळच्या खाडीमधून प्राचीन काळी काही जलवाहतूक होत होती आणि त्या जलवाहतुकीसाठी थांबा म्हणून या बेटाचा वापर केला जात होता, जिथे इसवी सनाच्या 9व्या शतकातले आपल्याला पाण्याच्या टाक्यांचे अवशेष मिळालेले आहेत, जिकडनं खेडकडे जगबुडी नदी जाते. पुढच्या काळात झालेलं असं असावं की समुद्राच्या पाण्याची पातळी कमी कमी होत गेली, त्यामुळे खेड चिपळूणमध्ये मोठी जहाजं येणं अशक्य झालं असावं आणि त्यामुळे दाभोळ हे बंदर मध्ययुगीन काळामध्ये महत्वाचं बंदर म्हणून पुढे आलं असावं. याच्याविषयी एक पुरावा आपल्याला असा मिळू शकतो की खेडमध्ये साधारण 4थ्या-5व्या शतकानंतरचे फार महत्वाचे असे काही पुरातत्वीय अवशेष मिळत नाही. मध्ययुगीन काळामध्ये किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा खेड हे एक बंदर म्हणून वापरात होतच, पण तिथे छोटी छोट्या बोटींनी माल आणला जात असे. 1828 साली रत्नागिरी गॅझेटियर मधला हा उल्लेख आहे की 1828 साली घाटमाथ्यावरती, म्हणजे हा जो भाग आहे इकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याची परवानगी जनतेला मिळाली आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती गाळ, इकडनं जगबुडी नदीचा उगम होतोय या डोंगरामध्ये, इकडनं फार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे जो गाळ वाहत आला तो गाळ या बंदरामध्ये साचत गेला आणि त्यामुळे त्याला सॉइल सिल्टेशन म्हणतात आणि त्यामुळे खेडचा वापर बंदर म्हणून कमी कमी होत गेला, कारण त्याची खोली कमी कमी होत गेली. म्हणजे 2-3 ऐतिहासिक घटना यांचा भूगोलाशी असलेला संबंध किती जवळचा आहे आपल्याला दिसून येतो. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेला बदल असो किंवा वृक्षतोड झाल्यामुळे जे काही मातीचा गाळ वाहत आलाय तो प्रकार असो, म्हणजे एक संपन्न बंदर हळूहळू त्याला उतरती कळा लागली आणि आज त्याचं रूपांतर एका सामान्य गावामध्ये झालेलं आहे. बंदरांमध्ये गाळ चाचणी आता आपण ज्याचा उल्लेख केला तर हे नालासोपारा नावाचं गाव आहे किंवा शहर आहे. नालासोपारा हे सातवाहन काळामध्ये फार प्रसिद्ध असं बंदर होतं आणि त्याचा उल्लेख आपल्याला बौद्ध जातक कथांमधनं येतो किंवा विविध शिलालेखांमधनं, कान्हेरी मधल्या शिलालेख, जुन्नर मधल्या शिलालेखांमधनं येतो. त्याला शूरपारक असं म्हणायचं, त्याचं नाव शूरपारक. इथे गौतम बुद्ध येऊन गेले अशी ही कथा सांगितली जाते. अशोकाने बांधलेला स्तूप इथे आहे.
तो अशोकाने बांधलेला असावा असं म्हटलं जातं, कारण अशोकाच्या शिलालेखांचा काही भाग आपल्याला नालासोपारामध्ये मिळालेला होता. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला समुद्राच्या पाण्याची पातळी जास्त होती त्यावेळेला शूरपारक हे बंदर होतं. आज ते मुख्य भारताच्या भूमीला जोडलेलं आपल्याला दिसून येतं. हा जो भाग आहे हा पूर्वीच्या काळी इकडनं खाडी वाहत असते. इकडनं जर तुम्ही बघाल तर त्या खाडीची एंट्री आपल्याला दिसते. इकडनं पूर्ण खाडी होती आणि हा भाग मुख्य भूमीपासून वेगळा झालेला होता. ते एक बेट होतं. इकडनं पण त्या खाडीमध्ये आज शिरण्यासाठी मार्ग आहे. आज आपल्याला नालासोपारा म्हणजे शूरपारक बंदराची निश्चित जागा सांगता येत नाही, परंतु ते इथेच कुठेतरी ते असावं. सॉइल सिल्टेशन असा मी जो उल्लेख केला, गाळ भरत राहिल्यामुळे आज त्या गाळाच्या जमिनीने तो भाग म्हणजे शूरपारक बेट हे आज महाराष्ट्राला किंवा भारताच्या मुख्य भूमीला जोडलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आपोआपच शूरपारक बंदराचं महत्व किंवा शूरपारक बंदराचा बंदर म्हणून वापरच संपला, कारण खाडीच पूर्णपणे नष्ट झाली. म्हणजे ही एक सॉइल सिल्टेशन ही एक जॉग्राफिकल इव्हेंट आहे. त्याचा इतिहासावरती किंवा ऐतिहासिक भागावरती अशा प्रकारे परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापार फार मोठ्या प्रमाणावर भारताचा रोमन साम्राज्याशी सातवाहन काळामध्ये चालत असे. त्याविषयी आम्ही आमच्या पुस्तकामध्ये 2 स्वतंत्र प्रकरणच लिहिलेली आहेत. पुन्हा एकदा भूगोलाचा फार महत्वाचा वाटा या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आहे, कारण नैसर्गिक बंदरं उपलब्ध होणं हे सर्वस्वी त्या तिकडच्या भूभागावरती अवलंबून. ती नैसर्गिक बंदरं आपल्याला उपलब्ध आहेत म्हणून आपल्या इथे तयार झालेला माल आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये घेऊन जाऊ शकत होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जो माल नेला जात होता त्याविषयी प्लिनी नावाचा जो एक विचारवंत आहे किंवा टॉलेमी नावाचा जो मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला, त्यांनी आपल्या त्या काळातल्या ग्रंथांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की भारतामधनं औषधी वनस्पती, हस्तिदंत किंवा कापूस, अत्तर, सुगंधी द्रव्य किंवा तुमची मोती यांचे फार मोठ्या प्रमाणावरती निर्यात रोमन साम्राज्यामध्ये होते. मसाल्याचे पदार्थ असतील, औषधी वनस्पती असतील, याच्यासाठी आपण भारतावरती अवलंबून आहोत, कारण भारतातल्या विशिष्ट हवामानामध्येच या वस्तूंचं उत्पादन केलं जाऊ शकतं. म्हणजे पुन्हा एकदा भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे महत्वाचं स्थान मिळालेलं होतं ते भारतामध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या हवामानामुळे. म्हणजे पुन्हा एकदा हवामान हे ऐतिहासिक घटनांवरती परिणाम करताना आपल्याला दिसून येतं. अर्थातच ज्या प्रमाणामध्ये बंदरांमध्ये ऍक्टिव्हिटी चालते, म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांमधनं व्यापार चालत असेल, परंतु सगळीच्या सगळे उत्पादनं काही आपण कोकणात घेऊ शकत नाही. कोकणामध्ये औषधी वनस्पती घेऊ शकत नाही, कारण तिकडचं वातावरण वेगळं आहे. म्हणजे ते भारताच्या अंतर्भागामध्ये कुठेतरी त्याचं उत्पादन केलं जात असणार आणि तिकडनं व्यापारी मार्गांचा वापर करून त्या गोष्टी कोकणामध्ये आणल्या जात होत्या आणि तिकडनं बंदरांमधनं रोमन साम्राज्यात पाठवल्या जात होत्या. आता कोकण हे समुद्र सपाटीवरती, देश हा जो भाग आहे तो समुद्र सपाटीपासून उंचावर आहे आणि या दोन्ही भागांच्या मध्ये सह्याद्री पर्वताची उत्तर दक्षिण रांग पसरलेली. म्हणजेच कोकणामध्ये जर माल न्यायचा असेल तर आपल्याला सह्याद्री उतरून कोकणात जावं लागतं. त्यामुळे वेगवेगळ्या घाटवाटा तिथे बांधून काढण्यात. आता या घाटवाटा बांधणं का शक्य झालं तर महाराष्ट्रामध्ये अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणावरती, अग्निजन्य खडकामध्ये सुद्धा बेसॉल्ट जास्त प्रमाणात आपल्याकडे आढळून येतं. बेसॉल्ट मध्ये साधारण 2 प्रकार असतात. बेसॉल्ट मधलं जर वर्गीकरण करायचं झालं तर कुहरित आणि अच्छिद्र म्हणजे वेस्क्युलर आणि कॉम्पॅक्ट असे 2 प्रकारचे बसाल्ट असतात. कॉम्पॅक्ट बसाल्ट जो असतो त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे, कारण त्याला लिकेज नसतं कुठे. त्यामुळे या घाटवाटांमध्ये पाण्याच्या सोयीसाठी टाकी कोरून काढता येत होती. म्हणजे पुन्हा एकदा भौगोलिक वैशिष्ट्यामुळे पाण्याची टाकी कोरून काढणं आपल्याला शक्य झालेलं आहे, कारण त्या काळामध्ये काही प्लास्टिकच्या बॉटल्स नव्हत्या. पाणी ही फार महत्वाची गरज ऐतिहासिक काळामध्ये होती, पण अशा प्रकारचा खडक आपल्या इथे उपलब्ध असल्यामुळे पाणी साठवून ठेवणं, त्याच्यासाठीची सोय करणं हे आपल्याला शक्य होतं. म्हणजे प्राचीन महाराष्ट्रातील जलव्यवस्थापन याच्याशी सुद्धा भौगोलिक परिस्थितीचा फार जवळचा संबंध आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती किल्ले आहेत आणि म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत किल्ले म्हणजे.
आता याचं कारण उघडच आहे की महाराष्ट्रामध्ये उत्तर दक्षिण सह्याद्रीची रांग पसरलेली आहे आणि त्या सह्याद्रीच्या रांगेला जोडूनच पूर्व पश्चिम अनेक महादेव, बालाघाट, सातपुडा अशा अनेक पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किल्ले तर आहेतच, पण महाराष्ट्रामध्ये जेवढे गिरिदुर्ग आहे तेवढे गिरिदुर्ग देशाच्या कुठल्याही भागामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि याच्यामध्ये परत आपण त्याच्याकडे जातो की किल्ल्यांवरती राहायचं म्हटल्यानंतर पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. पाण्याची टाकी बांधून काढणं किंवा कोरून काढणं. महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेल्या दगडामध्ये अशा प्रकारचं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे या डोंगरी किल्ल्यांमधलं वास्तव्य तुलनेने कमी कठीण होतं. म्हणजे पुन्हा एकदा भूगोल आपल्या इतिहासाला कसा मजबूत करतोय ते आपल्या लक्षात येतं. तर किल्ल्यांवरती बांधकाम करायचं म्हटल्यानंतर तिथेही मोठ्या प्रमाणावर दगडाची आवश्यकता असणार. तो दगड सुद्धा आपल्याला डोंगरामधनच उपलब्ध होतो आणि त्याच उपलब्ध झालेल्या दगडापासून आपण तटबंदी आणि बुरुज या सगळ्या गोष्टी बांधून काढलेल्या आहेत. मगाशी जसं मी म्हटलं की जे व्यापारी मार्ग आहेत त्या व्यापारी मार्गांवरती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लेण्या कोरलेल्या आढळतात. बौद्ध धर्माला व्यापारी वर्गाचा फार मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा होता. पण भारताच्या इतर भागामध्ये महाराष्ट्रामध्ये किती लेण्या असतील तर देशभरात जर 1200 लेण्या डॉक्युमेंटेड केव्ज आहेत तर त्यापैकी 75% लेण्या महाराष्ट्रामध्ये आहेत असं डॉक्टर सूरज पंडित यांनी त्यांचं जे नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं महाराष्ट्रातील बौद्ध लेणी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि दिवसागणिक या लेण्यांच्या संख्येमध्ये नवीन संशोधनानुसार भर पडते. पण 75% इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातच लेण्या का? तर पुन्हा एकदा आपल्याला भूगोलाकडे वळावं लागतं की महाराष्ट्रामध्ये बसाल्ट हा किंवा अग्निजन्य खडक हा मोठ्या प्रमाणावर दिसतो ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं कोरीव काम करणं शक्य आहे आणि म्हणूनच इथे कोरीव लेण्यांची संख्या आपल्याला जास्त प्रमाणात आढळते. पुणे विद्यापीठामधले एक भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आहेत, मी आता दुर्दैवाने त्यांचं नाव विसरले, दुराई स्वामी का असं काहीतरी त्यांचं नाव आहे, मी दुर्दैवाने नाव विसरलोय त्यांचं. त्यांनी असं एक मत आपल्या व्याख्यानामध्ये मांडलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये 90% लेण्या या पाहोई बसाल्टमध्ये, हा एक बसाल्टचा म्हणजे कातळाचाच एक प्रकार आहे, त्या पाहोई बसाल्टमध्ये 90% लेण्या कोरून काढलेल्या आहेत. म्हणजे पुन्हा एकदा भौगोलिक वैशिष्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या प्रकारचा स्थापत्य प्रकार आपल्याला दिसून येतो जो मोठ्या प्रमाणावरती त्या काळामध्ये प्रसिद्ध होता. आता आपण एका वेगळ्या स्थापत्य प्रकाराकडे वळतो. गंगा यमुनेचं जे खोरं आहे किंवा तो जो भाग आहे तिकडची जी जमीन आहे ती आपल्या इतकी खडकाळ नाहीये, ती गाळाची जमीन. त्यामुळे तिथे पाण्याची जी भूजल पातळी म्हणतो आपण ती भूजल पातळी अतिशय चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपण आधीच म्हटलं की महाराष्ट्र हा अग्निजन्य खडकाचा बनलेला असल्यामुळे महाराष्ट्रातली भूजल पातळी ही अतिशय कमी असते आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळी भागही आहेत. त्यामुळे पाणी साठवून ठेवणं हा नेहमीच आपल्यासाठी कळीचा मुद्दा राहिलेला आहे. दुष्काळी परिस्थिती, पावसाचं बेभरवशी प्रमाण आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं अग्निजन्य खडकाच्या अस्तित्वामुळे असलेलं भूजल पातळीचं कमी प्रमाण, या 3 भौगोलिक घटकांनी कशाला जन्म दिला असेल तर महाराष्ट्रातल्या बारव शिल्पाला जन्म दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बारव शिल्प आढळून येतात. अगदी चालुक्य यादव काळातल्या बारव शिल्प आज मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. हा फोटो मी मिस्टर रोहन काळे यांच्याकडनं घेतलेला आहे. रोहन काळे हे बारव शिल्पावरती आणि बारवांच्या संवर्धनासाठी खूप मोठं काम करतायत आणि व्यापारी मार्ग आणि बारव शिल्प यांचा एकमेकांशी काय संबंध आहे असा थोडासा तुलनात्मक अभ्यासही ते करतायत. विशेष कौतुकाची गोष्ट अशी की त्यांनी यासाठी आपली नोकरी सोडून दिलेली आहे आणि पूर्ण वेळ संशोधनासाठी ते प्रयत्न करतायत. त्यांची www.indianstepwells.com नावाची वेबसाईट आहे. तर तुम्हाला जे त्यांचं एक विचारचक्र नावाच्या चॅनलवरती मध्ये व्याख्यानही झालं, जिज्ञासूंनी ते अवश्य ऐकावं. तर अशा पद्धतीने भौगोलिक परिस्थितीमुळे, हवामानामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा स्थापत्य प्रकार जन्माला आलेला दिसतो, बारव शिल्प. याचा अर्थ असा नाही की इतर राज्यांमध्ये बारव शिल्प अस्तित्वात नाही. बारव शिल्प तिथेही अस्तित्वात आहेत. राणी की वाव गुजरात मधला अतिशय प्रसिद्ध बारव आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची संख्या लक्षणीय दिसते. डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांनी याच्यावरती महाराष्ट्रातील बारव शिल्प म्हणजे जलव्यवस्थापन आणि बारव शिल्प याच्यावरती खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. ते अपरांत प्रकाशनाने ते प्रकाशित केलंय.
ज्यांना याविषयी आवड आहे तेहीच ते पुस्तकही जरूर वाचावं सर्वांनी. आपण आता एका महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीत भारताच्या इतिहासात आढळणाऱ्या एका शिल्पाकडे जाऊया. हे आहे गजलक्ष्मी शिल्प. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर इथे आपल्याला 2 हत्ती दिसतील आणि मध्ये लक्ष्मी दिसेल. त्या हत्तीवरती ते हत्ती आपल्या सोंडांनी लक्ष्मीवरती अभिषेक करतायत असं थोडंसं हे अंकन इथे करण्यात आलेलं आहे. या शिल्पाचं अर्थ लावण्यावरनं अनेक मतमतांतर आहेत. वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं याविषयी मांडलेली आहेत. आपल्या विषयाशी संबंधित जे इंटरप्रिटेशन या शिल्पाचं आहे त्याच्याकडे आपण बोलूया. हत्ती म्हणजे मेघांचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हे हत्ती म्हणजे मेघ, लक्ष्मी म्हणजे भूमी आणि हे हत्ती आपल्या सोंडांमधनं जलाभिषेक करतायत. म्हणजेच काय तर पाऊस पडतोय जमिनीवरती आणि त्यामुळे काय म्हणतो ना आपण पिकं येणार आहेत किंवा सुफलनाशी संबंधित हे शिल्प आहे. म्हणजे पुन्हा एकदा पर्यावरणीय घटनेचा काय म्हणतो आपण त्याला ते रिप्रेझेंटेशन एका शिल्पामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. पाऊस त्यामुळे निर्माण होणारी सुफलता आणि ते रिफ्लेक्ट झालेलं आहे गजलक्ष्मीच्या शिल्पामध्ये. आपण आता आपल्या व्याख्यानाच्या शेवटच्या मुद्द्याकडे आलोय. खरं म्हणाल तर बोलण्यासारखं खूप काही आहे पण मी मुद्दामच फार बोलणार नाहीये. आपण फक्त तासभर बोलायचं ठरवलेलं. एक 50 मिनिटाचं झालं की साधारणपणे लोकांना कंटाळा यायला सुरुवात होते. मला यायचा, त्यामुळे तो तुम्हालाही येत असेल असं मी गृहीत धरतो. त्यामुळे आपण आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. हे कंधार नावाचा हा किल्ला आहे. कंधार म्हटल्यानंतर आपण साधारणपणे थेट अफगाणिस्तानामध्ये जातो कारण तिथेही अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय अवशेष आपल्याला मिळालेले आहेत. पण हे जे कंधार आहे हे अफगाणिस्तानातलं नाहीये. हे कंधार आहे आपल्या मराठवाड्यात जो नांदेड जिल्हा आहे त्या नांदेड जिल्ह्यामधला हा कंधार नावाचा किल्ला आहे. इथे डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांनी मोठ्या प्रमाणावर पुरातत्वीय गवेषण आणि उत्खनन हाती घेतलेलं होतं. त्याचा रिपोर्टही प्रकाशित झालेला आहे आणि त्यावरचं त्यांचं एक सुंदर पुस्तक मर्विन टेक्नॉलॉजीतनी प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्रातील हवामान किंवा वातावरण यांनी एका आगळ्या वेगळ्या शिल्प प्रकाराला कसा जन्म दिला त्याची ही एक छोटीशी स्टोरी आहे. या कंधार शहरामध्ये एक जगत्तुंग समुद्र नावाचा फार मोठा विशाल तलाव राष्ट्रकूट राजांच्या काळात बांधला गेलेला होता. हे कंधार शहराचा विकास हा मुख्यत्वे करून राष्ट्रकूट काळामध्ये झालेला आहे. कदाचित काही काळासाठी राष्ट्रकूटांची राजधानी असण्याची शक्यता आहे. राष्ट्रकूटांच्या काळातला म्हणजे राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याच्या काळातला एक शिलालेख उपलब्ध झालेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की वातावरणातल्या थंडीपासून आपल्या गरीब जनतेचं संरक्षण व्हावं याच्यासाठी कंधार शहरामध्ये अग्निष्टिका बांधण्यात आलेल्या होत्या आणि त्या जगत्तुंग समुद्राच्या आसपासच कुठेतरी त्या बांधण्यात आलेल्या असाव्यात असा डॉक्टर अरुणचंद्र पाठकांचा कयास. आता अग्निष्टिका म्हणजे काय तर चक्क सार्वजनिक शेकोट्या बांधून काढण्यात आलेलं. म्हणजे त्या काळामध्ये आजही मराठवाड्यामध्ये प्रचंड थंडी असते परंतु त्या काळामध्ये कदाचित ती जास्त असण्याची शक्यता आहे. आणि आता थंडी म्हणजे पुन्हा एकदा हवामानाशी संबंधित विषय आहे पण या हवामानाने जन्म दिलेला आहे एका आगळ्या वेगळ्या स्थापत्य प्रकाराला आणि तो म्हणजे अग्निष्टिका. त्याच शिलालेखामध्ये पुढे असं वर्णन केलेलं आहे की उन्हाळ्याच्या त्रासापासून आपल्या प्रजेचं रक्षण व्हावं त्यांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणपोयाही बांधलेल्या आहेत. म्हणजे सार्वजनिक पाणपोया आणि सार्वजनिक अग्निष्टिका म्हणजे शेकोट्या या दोन्ही स्थापत्य प्रकारांना आपल्या इकडच्या हवामानाने जन्म दिलेला आहे. अशा अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्याचा संबंध आपण भूगोलाशी किंवा हवामानाशी लावू शकतो. या पुढे जेव्हा आपण एखादी ऐतिहासिक घटना किंवा एखाद्या ऐतिहासिक काळाविषयी वाचन करत असू त्यावेळेला तुम्ही सगळेजण वाचन करत असताना त्याची कारण परंपरा समजून घेत असताना भूगोलाचा त्याच्याशी कितपत संबंध आहे हे आजचं व्याख्यान झाल्यानंतर किंवा आमचं गाथा प्राचीन महाराष्ट्राची भाग 1 हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पहिलं प्रकरणही हेच आहे की भूगोल आणि इतिहासाचा परस्पर संबंध.
सो तुम्ही ती कारणपरा समजून घेताना त्याच्यामध्ये एक कारण भूगोल आणि हवामान हे जरूर अभ्यासाल अशी आशा व्यक्त करतो. आणि सिंधुजन अकादमीचे डॉक्टर सुजित शिंदे यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथे माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. माझे मित्र अनुराग वैद्य यांच्यामुळे यांचे सुद्धा विशेष आभार, कारण त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच होत असतं. सो आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं लांबलेले शब्द थांबवतो. धन्यवाद.